मध्ये बघता आला। अनुभवी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या व शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रत्येक प्रस्तावाच्या संदर्भामध्ये अतिशय योग्य अशा पद्धतीने मत मांडत राज्याच्या हिताचा प्रत्येक निर्णय हा सर्वंकष व्हावा, सर्वोपरी व्हावा, यातून महाराष्ट्राच्या राज्यगीतानुसार दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हा भाव त्यामध्ये बैठकीमध्ये साधारणतः सर्वांमध्ये दिसला। विश्वगौरव जननायक ज्यांनी गरिबाची सेवा करण्याचा संकल्प करून देशाच्या प्रगतीचं कंकण बांधलं असे माननीय नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आज शिवसेना, राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीनी पूर्ण शक्तीने महाराष्ट्र उभा करण्याचा निर्णय केला। काही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या पोटात दुखतं, ते काही कपोकल्पित सुपीक डोक्यातून नापीक कल्पना लोकांसमोर प्रदर्शित करतात। कधी म्हणतात की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारमधून माननीय अजितदादा वित्तमंत्री म्हणून त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देत नाही म्हणून बाहेर निघाले। आता कसे आले? आता ते यासाठी आले, या सुपीक डोक्यातील नेत्यांना मी सांगू इच्छितो, ते यासाठी आलेत आता ते मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राच्या रूल्स ऑफ बिझनेसमध्ये कोणताही मंत्री हे मुख्यमंत्र्याच्या नसती अडवू शकत नाही, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही। दुसरा प्रश्न उपस्थित केला जात आहे की राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अजितदादांसोबत नाही। मग याचं उत्तर आहे तुमच्या सोबत आहे तर नेहमी एका तासाच्या नोटीसमध्ये पत्रकार परिषद घेता, घाईनी टीका करण्यासाठी, मोदीजींना नावबोटं ठेवण्यासाठी एवढ्या वेगाने पत्रकार परिषद घेणारे यांचा वेग आता मुंगीपेक्षा मंदावला काय? तुमच्याकडे आमदार आहेत ना, खासदार आहेत, मग घ्या पत्रकार परिषद। पत्रकार परिषदमध्ये खुर्च्यावर चिठ्ठ्या चिटकवा, आवश्यकता असेल तर शर्टावर चिठ्ठ्या चिटकवा, महाराष्ट्राच्या विधानसभेचे बिल्ले लावा आणि पत्रकार परिषद घेऊन दाखवा ना। तुमच्याकडे सदस्य संख्या आहे, तुमच्याकडे बहुमत आहे। बहुमत नाही आहे म्हणून फक्त काही लोकांना हाताशी पकडून वावड्या उडवायच्या, भ्रम निर्माण करायचे, खोट्या गोष्टी दाखायच्या, या मायाजालामध्ये, या भ्रमामध्ये आता कोणीही सापडणार नाही। या देशाच्या प्रगतीसाठी विश्वगौरव मोदीजी काम करत असताना काही लोक आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात। चीनला वाटतं की मोदीजींचं सरकार येऊ नये, पाकिस्तानला वाटतं की विश्वगौरव मोदीजींचा पराभव व्हावा, आतंकवाद्यांना वाटतं की इथं माननीय मोदीजी आम्ही जर चुकीची घटना केली तर ठेचून काढतात। 10 पिढ्या आम्हाला त्रास होतो। आता काही लोक पटण्याला एकत्र आले, कोणताही अजेंडा नाही, देश गौरवाचा अजेंडा नाही। ज्या बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमारचा पक्ष एकत्र असताना दुसऱ्या क्रमांकावर बिहार होता, आता गरिबीमध्ये 28 राज्यात 8 केंद्रशासित प्रदेश पहिल्या नंबरवर गेला। यांची दिशा ही नेहमी अधोगतीची दिशा आहे। आणि मग या सत्य बनाम असत्य, धर्म बनाम अधर्म, विकास बनाम विनाश, प्रगती बनाम अधोगती, यामध्ये माननीय अजितदादा व त्यांच्या पूर्ण राष्ट्रवादी पक्षाचं मी स्वागत करतो। त्यांनी सत्याची कास धरली, त्यांनी धर्माच्या बाजूनी आपला हा राष्ट्रवादी पक्ष उभा केला, विकास आणि प्रगतीच्या मागे ते उभे झाले। हिंदुत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर राष्ट्रवादी हिंदुत्वाला कशा पद्धतीने पाठिंबा देईल? कारण की हिंदुत्वाचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा होता। भाजप हिंदुत्वाचा गाणं गात होतं हे असं म्हणतो। आपण एक गैरसमज तुम्हीही काढा तुमच्या डोक्यातून आणि जनतेपर्यंत चुकीचा संदेश पोहोचवू नका। भारतीय जनता पार्टी कधीच कोणत्याही धर्माच्या विरोधात कधीच नाही आणि 10,000 वर्ष राहणार नाही। आम्ही औरंगजेबाचा विरोध करतो, म्हणजे आम्ही एका विशिष्ट धर्माचा विरोध करत नाही, त्यांच्या अत्याचाराचा विरुद्ध करतो। स्वतःला गाझी आलमगीर समजणाऱ्यांचा विरोध करतो। आम्ही रावणाचं दहन करतो, म्हणजे आम्ही काय हिंदू विरोधी आहोत का? रावण तर प्रकांड पंडित होता, हिंदू होता, पण आम्ही रावण हिंदू आहे म्हणून सूट देत नाही, तर आम्ही मुस्लिम विरोधी नाही। गुजरातमध्ये या देशात जेवढी मुस्लिम बांधवांची उन्नती झाली तेवढी देशात कुठेही झाली। हे माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालं।
आम्ही जेव्हा एपीजे अब्दुल कलामांना राष्ट्रपती करायचं असेल तर आम्ही कधी जात पंथ धर्म पाहिला नाही. देशाची गौरव आणि शान वाढवणाऱ्याचा धर्मजात आम्ही पाहत नाही. आम्ही देशाचा गौरव वाढवणारा कोणत्याही जातीचा असेल. ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली, अब्दुल हमीदसाठी देशाचे कायदे बदलण्यात आले. मग तुम्ही असा प्रश्न कुठे करता? आमचा आग्रह फक्त धर्माच्या आधारावर तुष्टीकरण करणारे, अनुनय करणारे, खुर्चीसाठी पाय चाटणारे असे राजकीय नेते नको. सर्व समानता, सर्व धर्म समभाव हा राहिला पाहिजे. आमच्या देशाच्या एखाद्या राज्याला धोक्यात लोटून आपल्या देशामध्ये मतासाठी जे लोक पदोपदी मरतात, मतासाठी, याला आमचा विरोध आहे. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. हमारा बंटवारा करती है सत्ता की भूखी काँग्रेस आई. सुधीर भाऊ, जे राष्ट्रवादीतले जे काही मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्यावर ईडीचे वगैरे सगळे आरोप आहेत आणि या सगळ्या मंत्र्यांना तुम्ही सोबत घेतलेल्या अंजली दमानी यांनी ट्विट करून सांगितलं या सगळ्या नेते भ्रष्टाचारी आहेत आणि या भ्रष्टाचारांना घेऊन सरकार स्थापन. अरे मग तुम्ही तेव्हा का नाही सांगितलं जेव्हा आरोप झाले? तेव्हा पवार साहेब तर म्हणत होते की एकही भ्रष्टाचारी नाही. स्वतःच खोटं बोललेत का ते पवार साहेब? पवार साहेब स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगत होते ना की यापैकी एकही जण भ्रष्टाचारी नाही. ईडीकडे तक्रारी आल्या, तपासलं, त्याच्यात जे काही सत्य आहे ते बाहेर येईल. पण तेव्हा मग तुम्ही त्यांची बाजू का घेतली? बिना फी देता वकिली का केली? तेव्हा माननीय उद्धव ठाकरेजी का म्हणायचे की हे निरपराध आहे? म्हणजे असा अर्थ पकडायचा की ते भाजपमध्ये आल्या बरोबर आता तुम्हाला दोषी वाटतंय असं म्हणायचं का? तुम्ही आम्ही आरोप केले, आम्ही सांगितलं की या तक्रारी तपासल्या पाहिजे. तेव्हा आता ते तक्रारी तपासायला तयार नव्हते. आम्ही तर आमच्या पक्षाचाही कोणी नेता असेल तर तक्रार तपासतो, समिती नेमतो. आम्ही असा कधी आकड तांडव करत नाही. ते आकड तांडव करायचे. आपले नेते किरीट सोमय्या यांनीच गंभीर आरोप केले होते, पुरावे सकट दिले होते, ईडीकडे दिले होते. काय झालं त्याचं? नाही, मग तेच सांगतोय ना, जेव्हा आम्ही दिले तेव्हा हेच म्हणायचे ना, काहीच नाही. मग त्या तक्रारी तपासल्या गेल्या. आता त्या तक्रारीमध्ये जे जे खरं निघेल तेव्हा तेव्हा त्यावर कारवाई होईल. तक्रारी देताच येत नाही असं नाही आहे. राज्यामध्ये अनेकदा विधिमंडळात एखादा विषय निघतो तेव्हा त्या संदर्भात आपणही चौकशी समिती नेमतो. म्हणजे आता ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना आता थोडक्यात क्लीन चिट मिळालेली असं म्हणायचं? कोणी क्लीन चिट त्यांनी दिली. काही लोकांना क्लीन चिट जी आहे ते उद्धवजींनी आणि शरद पवारांनी दिली. मग त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की आम्ही खूपच तेव्हा असत्य केलं, खोटं केलं असं सांगावं. त्यांनी काही अडचण नाही. अजून काही पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळतोय. सेनापती सैरभैर झाला असं वाटतंय का तुम्हाला? नाही, कोणी सैरभैर वगैरे कशाने होत नाही. विनाशक आगे विपरीत बुद्धी. माननीय मोदीजीच्या विरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना नेहमी जनता धडा शिकवते. तर शेवटी हे होणारच आहे. तुम्ही सत्तेसाठी सत्तांध होऊन जेव्हाही तेव्हाही बॉम्बस्फोट झाले तेव्हा तुम्ही इतकं खोटं बोललात की 13व्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. हे राज्याच्या प्रमुखाचं काम असतं असं. आणि त्याला मुलामा दिला की एका विशिष्ट धर्माबद्दल राग निर्माण होऊ नये म्हणून आम्ही केलं. मग हेच 1984च्या दंग्यात आमच्या शीख बांधवांच्या संदर्भात का नाही केलं? मला असं वाटतं की आता अतिरेक झालाय राजकारणाचा. सत्तांध, सत्तेसाठी देश गहाण ठेवणाऱ्या लोकांना आता खरी लोकशाहीच्या माध्यमातून आता योग्य जागा दाखवण्याची ही आता वेळ आहे. 21व्या शतकामध्ये वसुधैव कुटुंबकम करायचं असेल, विश्वगौरव करायचा असेल, सोने की चिडिया दूध की नदिया असं ज्याचं वर्णन केलं जायचं. चीनी प्रवाशांनी 4थ्या शतकामध्ये जे वर्णन केलं ते खरं करायचं असेल ते एकच पर्याय आहे, नरेंद्र दामोदर दास मोदी. अजून थांबतो असं एकाच वेळी तुम्ही नका करू ना. तुम्ही काय उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना नाही आहे अशा पद्धतीने गोंधळ करायचा. नाही, ठीक आहे, याची चिंता तुम्ही करू नका. माझी विनंती आहे, ज्यांना खाते द्यायचे आहे तेही एवढी चिंता करत नाही तर तुम्ही चिंता करू नका. योग्य क्षणी खाते वाटपही होईल, त्याची प्रेस नोट ही सुद्धा जारी होईल.
मला वाटतं की असं भ्रम लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करू नका की असं काही संविधानामध्ये तरतूद आहे की आज शपथ घेतली की 10 मिनिटात खाते वाटप केलं पाहिजे. काही महत्वाच्या कामामुळे खाते वाटप काही क्षणासाठी थांबलंय, तेही खाते वाटप होईल आणि खाती वाटली नाही म्हणून आता ते खातं निराधार झालंय, अनाथ आहे असं नाही. ती खाती मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्व मंत्री सांभाळतोय. अजून कोणतंही खातं पोरकं नाही. हे खातं योग्य क्षणी दिल्या जाईल आणि म्हणून माझी विनंती आहे यामध्ये भ्रम कोणीही निर्माण करू नये. काही क्षणासाठी थांबलेलं आहे दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी, ह्या क्षणासाठी थांबलंय का? अनेक जण इच्छुक होते, आता त्यांचा पुढे काय असा प्रश्न आता उपस्थित होतो. काय? मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक होते, शिंदे गटातले असेल, शिवसेनेचे असतील आणि राष्ट्रवादीने आता त्यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली. त्यांना कुठेही हा प्रश्न नाही. त्यांनी सांगितलं देशासाठी, राष्ट्रासाठी आम्ही काही महाविकास आघाडीमध्ये नाही, आम्ही देशासाठी काम करणाऱ्यांच्या सोबत जे खरा राष्ट्रवाद जन्माला घालतात. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते ज्यादा, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना, अशा विचारधारेत आहोत. आम्हाला कोणतीही घाई नाही, फक्त हा शपथविधी लवकर व्हावा आणि तो लवकर होणार आहे. काही क्षणासाठी ठाकरे गटाकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आलेली आहे, कारण की अद्यापही विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नाहीत, त्यासाठी प्रलंबित आहे. नाही, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, आपण वाट बघू ना. सर्वोच्च न्यायालय त्यांनी धाव घेतल्यानंतर त्याचा काही निर्णय करतात का? आणि मला वाटतं की त्यांना धाव घेण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांनी कोर्टात गेलं म्हणून काही प्रत्येक गोष्ट सूर्य पूर्वेकडून उगवतो की पश्चिमेकडून उगवतो, धाव घेतली की पश्चिमेकडून उगवतो म्हणून महागडे वकील केले तरी सूर्य पूर्वेकडूनच उगवणार आहे. त्यासाठी वकिलाचीही आवश्यकता पडणार नाही. नव्या सरकारला सूर्य कोण आहे? नव्या सरकारचे सूर्य कोण आहे? नवी भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्ती श्रेष्ठ नाही, विचार श्रेष्ठ आहे आणि हा विचार आहे देश गौरवाचा, वसुधैव कुटुंबकमचा. हा विचार है गरीबों के सम्मान में मोदी जी मैदान में, किसानों के आन में प्रधानमंत्री जी मैदान में, हमारे माँ बहनों के शान में, गौरव में मोदी जी मैदान में. हा विचार आहे. व्यक्ती कधीच आमच्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने श्रेष्ठ मानला नाही. आमच्यासाठी आमच्या देशाचा तिरंगा ध्वज हा महान आहे. आज की बैठक के बाद कैबिनेट की जो बैठक हुई है उसके साथ साथ आप देख सकते हैं सर हिंदी में पहली कैबिनेट बैठक, वो पहली मंत्रिमंडल की बैठक हुई, बड़े आनंददायी वातावरण में हुई, उल्लास में हुई. जो अनुभवी मंत्री है उन्होंने इस बैठक के प्रस्तावों में अपना योगदान दिया है. एक सूर था, एक विचार था और एक लक्ष्य है. लक्ष्य है हमारे राज्य गीत के आखिरी जो शब्द है, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र में. इस देश को आत्मनिर्भर बनाने में, इस देश के प्रगति में महाराष्ट्र का योगदान गति से हो, ये भाव से हम एक आए हैं और हम महाराष्ट्र की जनता तक ये संदेश पहुंचाएंगे कि हम कोई सत्ता के लिए एक नहीं आए, हम सत्य के लिए एक आए हैं. सत्य बनाम असत्य, धर्म बनाम अधर्म, विकास बनाम विनाश और प्रगति बनाम अधोगति में हम सत्य, धर्म, विकास और प्रगति के बाजू से खड़े रहेंगे. उसके जीत के लिए जी जान से कोशिश करेंगे. सर अजीत दादा आज कैबिनेट में जुड़ गए हैं, उनको जो उनके जुड़ने के बाद किस तरह से सारी चीजें हुई, कुछ नयापन देखने मिला, कुछ नई चीजें सामने आई. अजीत दादा के जुड़ने के बाद कैबिनेट में उनके साथ साथ 9 मिनिस्टर्स. देखो भैया, शिंदे जी का एस सुपर, फडणवीस का एफ फास्ट और पवार का भी प्रोग्रेस. सुपर फास्ट प्रोग्रेस के लिए हम तीनों एक आए हैं और हमारे महाराष्ट्र की ही प्रोग्रेस में देश का विकास है और इसलिए हम तीनों पार्टियां कोई सत्ता की राजनीति के लिए नहीं आए. इसलिए जो प्रश्न हमें पूछा जाता है कि आपका तो बहुमत था, वो सही बात है, हमारा बहुमत था, बहुमत रहने वाला था, मगर 1 से भगे 2, 2 से भगे 3 हमारी विचारधारा ये देश की प्रगति के लिए है, एक के देश को आगे बढ़ाने के लिए है. और विश्व गौरव नरेंद्र मोदी जी के खिलाफ जो षड्यंत्र शुरू हुआ है, ये जहरीले विचार लेके कुछ राजनीतिक पार्टियां एक हुए हैं, मोदी जी के बारे में जैसे नीच शब्दों का इस्तेमाल करते हैं, उनके खिलाफ में हमें देखना है कि ये सत्तांध, सत्ता के लिए कुछ भी करने वाली पार्टियां जीतेगी
या राष्ट्र जीतेगा, भारत माता जीतेगी। ये लड़ाई में हमें राष्ट्र को जिताना। सर, कैबिनेट में आप बता सकते हो कि पोर्टफोलियो में देखो, पोर्टफोलियो डिस्ट्रीब्यूशन की चिंता आप मत करिए, जिनको देना है वो भी चिंता में नहीं है। पोर्टफोलियो सही समय पे डिस्ट्रीब्यूट होंगे और कोई पोर्टफोलियो अभी अनाथ नहीं है। पोर्टफोलियो कोई ना कोई मंत्री के पास है। कल मेरा पोर्टफोलियो अगर मेरा है देना है तो मेरे पास है ना। अभी पोर्टफोलियो के लिए वो मंत्री नहीं बने हैं, वो मंत्री बने हैं माननीय मोदी जी के हाथों को मजबूत करने के लिए, मोदी जी को आगे बढ़ाने के लिए। मोदी जी के किसने कहा आपको पोर्टफोलियो देखने वाले मंत्री आज भी है। और रूल्स ऑफ बिजनेस में कोई भी पोर्टफोलियो ये रुकता नहीं है। अब उन मंत्रियों को सही समय पे दिया जाएगा, इसमें अड़चन नहीं है। क्या शिंदे ग्रुप में नाराजगी है? क्या शिंदे ग्रुप में नाराजगी है? क्यों नाराजगी रहेगी भैया? मैंने तभी देखा एक नेता ने प्रश्न पूछा कि अजित दादा जब फाइनेंस मिनिस्टर थे उनके विधायकों के काम नहीं होते थे, वो नाराज थे। भैया अभी प्रश्न ही कहाँ उपस्थित होता है? वो खुद मुख्यमंत्री है, मुख्यमंत्री महाराष्ट्र के हेड है, 13.5 करोड़ के इस राज्य के वो प्रमुख है। कोई महाराष्ट्र की मंत्रालय की कोई भी फाइल सीएम साहब के बिना इधर से उधर नहीं हो सकती। ये रूल्स ऑफ बिजनेस है। तो यहाँ विषय कहाँ था कोई फाइल अटकाने का? वो समय में उद्धव जी थे, वो भी समझ नहीं पाते थे, फाइल रोकी जाती थी। अभी एकनाथ शिंदे जी को क्या डर है भैया? वो तो सीएम है, उन्होंने आदेश देने के बाद कोई मंत्री कोई फाइल नहीं रोक सकता। पहले क्या होगा? फाइनेंस मिनिस्ट्री को लेकर कुछ खींचतान चल रही है, ये बात देखो ऐसा है, पोर्टफोलियो कब होंगे, कैबिनेट एक्सपेंशन कब होगा, किसके साथ अलायंस होगा, कांग्रेस के कौन से विधायक कब फूटने वाले हैं, उसकी तिथि क्या है, ये जाहिर रूप से बोला जाता है क्या भैया? ये नहीं बोला जाएगा। हाँ, कांग्रेस के विधायक फूटने वाले हैं क्या? 100% फूटने वाले। कब फूटेंगे वो आपको अभी थोड़ी बताया जाएगा भैया। वो भी चाहते हैं कि हम देश के प्रगति में जो हम आना चाहिए। राहुल गांधी जी का नेतृत्व देश को आगे बढ़ा नहीं सकता है, उनको लगता है, पण सही समय पे फुटेंगे ना भैया। काँग्रेसचे काही संपर्कात आहेत का? काँग्रेसचे काही अरे खूप लोक संपर्कात आहे, तुम्हाला विश्वास वाटत नाही। जेव्हा आम्ही हेही सांगितलं तेव्हा तुम्ही आमची गंमत करायचे। विश्वास ठेवा, खूप लोक संपर्कात आहे। शेवटी एक 5-6 मोठे नेते राहतील आणि मग ते रामकृष्ण हरीचा जप करतील। भंडाऱ्याची उधळण म्हणजे